आमदार बच्चू कडू यांच्या पत्नी डॉक्टर नैना कडू यांच्या मालकीचे मौजे टोंगलापूर येथील निवासी मूकबधीर विद्यालयाच्या शौचालयाचे व इतर बांधकाम नियमबाह्य असून त्यांच्या इतर सहकारी संस्थांवरही थकबाकी आहे। मात्र प्रशासन राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याचा आरोप चांदूर बाजार नगर परिषदेतील नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये केला। प्रशासनाने कारवाई न केल्यास अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी गोपाल तिरमारे यांनी व्हीसीएन न्यूजशी बोलताना दिला। सन्माननीय आमदार बच्चू कडू यांनी जी त्यांची कारकीर्द आहे, त्यांची करायची जी कार्यशैली आहे ती सविस्तरपणे या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये मांडलेली आहे। त्यांची पत्नी सौ नैनाताई कडू या ज्या त्यांच्या सत्यशोधक बौद्धी संस्थेच्या अध्यक्ष आहेत, त्या संस्थेमध्ये आमदार बच्चू कडू यांच्याच आमदार निधीमधून आणि इतर खासदार निधीमधून जो गैरव्यवहार झालेला आहे, त्या निधीतून गैरवापर केलेला आहे ते या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडलेला आहे। त्यांच्या विरुद्ध राजकीय दबावामध्ये कारवाई होत नाही आहे, ती कारवाई व्हावी या ठिकाणी व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी विषय मांडला। मराठी पत्रकार भवन येथे पार पडलेल्या पत्रपरिषदेत गोपाल तिरमारे यांनी ही माहिती दिली। टोंगलाबाद येथील जमिनीवर आमदार विकास निधी अंतर्गत बांधकाम करण्यात आले। या स्वच्छतागृहाच्या बांधकामाकरिता 8 लाख रुपये निधीला जिल्हाधिकारी यांच्याकडून मान्यता देण्यात आली। सदर शेत जमीन शैक्षणिक प्रयोजनार्थ आकृषिक मध्ये रूपांतरित होण्या अगोदरच नियोजन विभाग अमरावती यांच्याकडून या कामास नियमबाह्य प्रशासकीय मंजुरात प्रदान करण्यात आली। राज्यसभा सदस्य संजय काकडे यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत याच शिक्षण संस्थेद्वारा संचालित अपंग संस्था येथे सभागृहासाठी नियोजन विभाग अमरावती यांनी 19,50,700 रुपयाच्या निधीला प्रशासकीय मंजुरात दिली। तसेच मासोद अंतर्गत पूर्णामाय अपंग पुनर्वसन केंद्र टोंगलापूर येथे स्वच्छतागृहाच्या कामाकरिता पुन्हा 2,53,326 रुपयांच्या आमदार बच्चू कडू यांच्या आमदार निधीतील कामाला डिसेंबर 2017 प्रशासकीय मंजुरात देण्यात आली। त्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव तसेच नाहरकत प्रमाणपत्रही घेण्यात आले नसल्याचा आरोप जमीन शैक्षणिक प्रयोजनार्थ अकृषक मध्ये रूपांतर करण्याकरिता तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनीही नियमांना डावलून आदेश पारित केले। त्यानंतर अपंगांचा त्यांचा विषय आहे। अपंगांचा निधी इतर शासकीय यंत्रणेने खर्च केला नाही म्हणून त्यांनी विविध आंदोलने केली, वेळप्रसंगी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मारहाण केली, परंतु शासनाने त्यांना दिलेला जो आमदार निधी असतो जो वर्षाला 2 कोटी असतो त्यामधून 15 लाख रुपये निधी वर्षाला हा अपंगांसाठी खर्च करायचा असतो। मी मिळवलेल्या माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत सन 2011 पासून तर 2017 पर्यंत त्यांनी अपंगांकरिता निधी खर्च केलेला नाही, तो त्यांचा हक्काचा आमदार निधी आहे। यावरून ते स्वतःला आमदाराचे अपंगाचे कैवारी मानून घेतात, परंतु अपंगांकरिता त्यांचा स्वतःचा जो हक्काचा निधी आमदार निधी आहे तो त्यांनी खर्च केला नाही आणि ती वास्तविकता या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडलेली आहे। आणि ते स्वतःला शेतकऱ्याचे कैवारी मानून घेतात। शेतकऱ्याच्या नावावर त्यांनी सहकारी संस्था स्थापन केलेली आहे, प्रहार कृषी प्रक्रिया सहकारी संस्था, आणि लाखो रुपयाचं अर्थसहाय्य त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि ज्या प्रयोजनासाठी अर्थसहाय्य घेतलेलं आहे डालमिल प्रकल्प सुरू करण्याकरिता 2010 मध्ये तो प्रकल्प सुरू होणे गरजेचं होतं, परंतु अद्यापपर्यंतही तो प्रकल्प सुरू झाला नाही आणि तो उद्देश पूर्ण झाला नाही आणि ते अर्थसहाय्य शासनाकडे त्यांनी परत केलं नाही। म्हणून आमच्या सर्वांच्या तक्रारीनंतर शासनाने त्यांना जिल्हा उपनिबंधक यांनी वसुलीची आणि जप्तीची नोटीस पाठवलेली आहे। 16 लाख रुपये आणि किमान 60 लाख रुपये रक्कम त्यांनी शासनाचा अर्थसहाय्य परत द्यावं अशी त्यांना नोटीस पाठवलेली आहे। म्हणजे एकीकडे त्यांनी शेतकऱ्यांचं कैवारी म्हणून दाखवायचं, शेतकऱ्याच्या नावावर संस्था तयार करायच्या, त्या माध्यमातून शासकीय निधी लाटायचा आणि स्वतःचा स्वार्थ साधायचा, ही त्यांची भूमिका आहे। आणि ही खरी भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवावी आणि अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवावी, जेणेकरून अधिकारी कुठल्या राजकीय दबावाला बळी पडणार नाही आणि त्यांनी जो निश्चित केलेला गैरव्यवहार आहे त्यांच्यावर ती कारवाई व्हावी याकरिता या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली। तसेच प्रहार कृषी प्रक्रिया सहकारी संस्था बेलोरा तालुका चांदूर बाजार या संस्थेच्या कोळसा युनिट प्रकल्पास शासनाकडून प्राप्त रकमेपैकी 3.95 लाख थकीत आहेत। तसेच संस्थेच्या दाल मिल प्रकल्पाचेही 59.35 लाख थकीत आहेत। सदर दाल मिल प्रकल्प सन 2010 मध्ये सुरू करणे क्रमप्राप्त असताना दाल मिल प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही। थकीत रक्कम वसुलीसाठी जिल्हा उपनिबंधकांनी
आतापर्यंत 3 वेळा जप्तीची नोटीस दिली असली तरी जप्तीची कारवाई अद्याप झाली नाही, असा आरोप गोपाल तिरमारे यांनी केला। यावेळी रयत संस्थेचे राहुल कडू, योगेश पवार, अक्षय ठाकरे, आशिष कोरडे आदी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, व्हीसीएन न्यूज।